लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळी 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। पहा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्या सणाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना आता नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये असे होणार आहेत। सोबत लाडकी बहीण योजनेत बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या आधीच मिळणार मोठी भेट। सर्व मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे, स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे
त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण त्यांचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आपण बघितलं की मार्चमध्ये 1500 रुपये आले. तसेच आता लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये सुद्धा 2100 रुपयाचा हप्ता हा मार्चमध्येच येणार आहे, गुढीपाडव्याच्या अगोदर. कारण लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडवा स्पेशल विशेष 3 गिफ्ट असणार आहेत. काय गिफ्ट असणार आहेत आपण डिटेलमध्ये माहिती तर घेणारच आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, पाडवा विशेष यासाठी तुम्हाला आता लाडक्या बहिणींना साडी हे मिळणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मागचे जे थकलेले हप्ते आहेत, त्यांचे जे मार्च आणि फेब्रुवारीचे हप्ते असतील 3000 रुपये, ते सुद्धा मिळणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप आजपासून सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आज दुपारी 2 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यात हे साडीसुद्धा मिळणार आहे आणि 21 रुपये मिळणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणी शेतकरी लाडक्या बहिणी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना आता नमो शेतकरी योजनेसाठी मंजुरी आलेली आहे. 1642 कोटींची तरतूद झालेली आहे. त्यामुळं त्या लाडक्या बहिणींना तिकडे पण पैसे मिळणार आहेत आणि एप्रिलचा 21 रुपयांचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणी याच्यात पात्र होणार, कारण योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता योजनेत बदल केलेले आहेत, तर ते बदल काय आहेत आपण एक एक करून समजून घेऊयात. बघा, व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही आधी अधुरी व्हिडिओ बघून काही फायदा होणार नाही. बघा, मार्च ज्या महिन्याची तुमची रक्कम राहिली असेल तो महिना कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाका. जर कोणाला पैसे आले नसतील किंवा आले नाहीत आत्तापर्यंत कुठल्या हप्त्याचे, किंवा कोणाला वाटतं की एप्रिलचा हप्ता आम्हाला लवकर यावा, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि असं लिहा एप्रिल 2100. कारण जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही की तुम्हाला सुद्धा 21 रुपये पाहिजे आहे. बघा, त्यासाठी आता अर्ज पडताळणी ही सुरू केलेली आहे आणि त्यानुसारच समजणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार. कोणाला मिळणार 600 रुपये, कोणाला मिळणार 2100 आणि कोणाला मिळणार 1000 रुपये. कारण हो, ज्या लाडक्या बहिणी इतर योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार हे सुद्धा मी सांगणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना किती रुपये मिळणार, ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स कोण भरत आहे त्यांच्याकडे किती रुपये मिळणार. कारण आता योजनेमध्ये बदल केलेले आहेत. सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत का, तर नाही. सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र नाही आहेत, कारण आताच बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की भरपूर लाडक्या बहिणींना आपण पैसे देत आहोत. सोबतच बघा, ज्या आपल्या अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणी आहेत, मदतनीस आहेत, पर्यवेक्षिका आहेत, ज्यांनी आपल्याला लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरून दिलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना आता सरकार त्यांचा हप्ता मानधन हे देत आहे. प्रति फॉर्म त्यांना 50 रुपये हे देत आहे. तर जवळपास त्या लाडक्या बहिणींना आजपासून 5 ते 6000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरू होत आहे. जवळपास त्यांनी 8 लाख अर्ज भरलेले होते. अशा लाडक्या बहिणींना भत्ता, त्यांना प्रोत्साहन भत्ता हा जाहीर झालेला आहे आणि तो त्यांच्या खात्यात आजपासून वितरित करण्यात येणार आहे. पुढे 3 ते 4 दिवस हे वितरण सुरू असणार आहे. बघा, सोबतच ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला एप्रिलचा हप्ता 21 रुपये मिळाला पाहिजे, तर त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर त्यांनी 4 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांना खुशखबरच येईल की त्यांच्या मोबाईलवरती डायरेक्ट 21चा मेसेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, सर्वात प्रथम सरकारनं असं म्हणलेलं आहे की आता जो हप्ता देणार आहोत आपण 21चा, त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी सुरू केलेली आहे. बघा, 8 ते 10 दिवस झालं अर्ज पडताळणी सुरू आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्यानिमित्त साडी वाटप सुद्धा करण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे आणि सोबत लवकरच सरकार अजून एक गिफ्ट देणार. ते गिफ्ट कोणतं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणी स्वतःचं घर त्यांना पाहिजे असतं. त्या लाडक्या बहिणींना सरकार स्वतःचं घर देत आहे. 20 लाख लाडक्या बहिणींना, शहरी असो ग्रामीण असो. पाडव्यानिमित्त खास विशेष भेट आहे. जर तुम्ही अजून अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही घरकुलचा अर्ज भरा. ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला तो अर्ज मिळून जाईल. आणि ज्या लाडक्या बहिणींना 21 रुपये त्यांनी कुठली कामं करायचे जेणेकरून त्यांचं नाव यादीत राहील हे सुद्धा आपण सांगतो आहे. बघा, यादीत राहण्यासाठी सरकार तुमच्याकडून 3 कागदपत्रांची मागणी करतं. आता असं स्वतः आपल्याला मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. बघा, ते कुठले डॉक्युमेंट मागत आहेत, तर पहिले तुमचं बँक. बघा, तुमच्या बँकचं जे काही त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे त्यांच्याकडे डिटेल्स आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये FD आहे, RD आहे हे सगळं चेक करत आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींचं आर्थिक उत्पन्न आता 2.5 लाखांच्या वर गेलेलं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं त्यांना आता आपण योजना द्यायची नाही, कारण त्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्यात असंच त्यांचं म्हणणं आहे.
तर ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा हप्ते आपण देणार आहोत. बघा, अर्ज पडताळणी कुठल्या जिल्ह्यांपासून सुरू केलेली आहे. अर्ज पडताळणी ही सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि आज आपल्याला दुपारपासून जर पैसे बघायला भेटले तर ते आपल्याला पुणे विभाग, कोल्हापूर विभाग म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर 3 डॉक्युमेंट काढून ठेवा. पहिलं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा ज्याच्यामध्ये तुमचं 2.5 लाख उत्पन्न पाहिजे. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रेशन कार्ड. बघा, रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार नाही, तुम्हाला साडी ही मिळणार नाही. लक्षात घ्या, जे काही महत्त्वाचं मी सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे. तर रेशन कार्डची KYC करून घ्यावी लागेल, कारण ऑनलाईन तुमचं नाव तिथं दिसलं पाहिजे. सरकार तुमचं नाव चेक करत आहे, तर ते सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता दुसरी गोष्ट शेवटची म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, 10 वर्ष तेच आधार कार्ड आहे, ते त्यांनी अजून अपडेट केलेलं नाही. तर ते अपडेट करून घ्या आणि ते तुमच्या बँकेत जमा करा, म्हणजे 100% तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता भरपूर लाडक्यांना बहिणींना यासोबतच तुमचं गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. बघा, आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे मिळणार. बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, कोटक, पोस्टाचं खातं अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे हे जमा होत आहेत. गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर 3 कामं करायची आहेत. पहिलं म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, गॅस कनेक्शनची KYC करणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही गॅस कनेक्शनची KYC केलेली नसेल तर तुम्हाला करून घ्यावे लागेल, अन्यथा तुम्हाला गॅस सिलेंडरचे बघा आता एकदम 3 हप्ते मिळणार आहेत, 2460 रुपये. जर तुम्हाला पहिला हप्ता मिळाला असेल तर 2 हप्ते मिळतील, नाहीतर 3 हप्ते मिळणार आहेत. त्यामुळं ते सुद्धा काम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की नियमांमध्ये बदल झाले पाहिजेत का, अर्ज पडताळणी झाली पाहिजे का, की सरसकट वाटप केलं पाहिजे. आता ह्यानंतर हे सुद्धा सांगा की कोणाकोणाचे डॉक्युमेंट तयार आहेत किंवा कोण आता ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे की सरसकट वाटप केलं पाहिजे, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.